खाली सकाळी ठीक 10 वाजता ग्रामसभा घेण्याचे आयोजित केलेले होते. तरी आजच्या सभेचे धोरण पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे. करायचं म्हणून सांगितलं आमच्या कोणते कारण सर्व ग्रामस्थ सदस्य ग्रामपंचायत बोर्डका यांना या नोटीसची कळवते की ग्रामपंचायत बोर्डकाची सर्वसाधारण ग्रामसभा दिनांक 26/1/2026 रोजी सोमवार या दिवशी सौ लीलावती माधव पाटील सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खाली सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा घेण्याचे आयोजित केलेले होते. तरी या ग्रामसभेचे कोरम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे. पुढले करा की सदस्य बी नव्हते सरपंच बी नाही सरपंच बी नाही मेंबर हजर नाहीत म्हणून काही सदस्य नाहीत. थांबा हो बोललो ना मध्ये थांबला पैसा नाही गेला आणि थांबा म्हणायची गरज नाही. थांबा म्हणायची गरज नाही. उभा टाकला कोरम पूर्ण नाही अगोदर ती नव्हती करत. कोणाला जे लोक येणार होते तुमचे जे लोक नाही तुम्हीच लोक सगळी हे तर झाले कोरम पूर्ण नाही म्हणजे कशामुळे पूर्ण माणसं लागते हो 100 लोक होय की मग 100 लोकांना तुम्ही अगोदर दिलं नाही का निवेदन गावात घेऊन किंवा सगळ्या गावाला सांगितले आपण आपण WhatsApp दिल्या का तुम्ही डांगूर ग्रामसभा दिले का आपण व्हॉट्सअपला टाकलं सगळं टाकलंय कोणाच्या मोबाईलवर आहे माझ्या मोबाईलवर आहे का आपल्याला उपलब्ध आपल्याला दोन कसं काय गावात नाही? आहे की तेवढी सगळीकडे राहते तेवढी आमची हर कार्यक्रमाला त्याच्यामध्ये हेच का नाही हर कार्यक्रमाला त्याच्यामध्ये मग आता जे आहेत ते तर घ्यायला पाहिजे तुम्ही 145 गावात जर वेळेस लोक येणार नाहीत म्हणजे तुम्ही मदत करा. नियमच आहे ते 100 लोक असेल तर आपलं सभा घेता येते नाही तर होत नाही. मग आमच्या तर कशाला येतो सह्या आता घ्यायचंच राहील ना. नियमच आहे का? मग आमच्या सह्या तर कशाला घेतल्या बाकी लोकांचा गाव मेलेला जेवढी गाडी तेवढेच गरजेचे काय कारण 7 दिवसाला जरी येणं झालं तर कारण 100 लोक तर आतापर्यंत कधी नाहीतच ग्रामसभेला नाव टाकून सही करायचं जेवढे आणि लोक सभा झाला आणि सही कशाची करायची करणार हे तर महत्वाचा विषय घ्यायचा आज नाही ना. घेऊ ते विषय काही झालंच नाही हे एक प्रस्ताव तुम्ही द्या तर शाळेत ते महत्वाचा विषय. बाकीच्या गावातली गोष्टी अजून त्याला तर बघा. हे विषय महत्वाचा आहे. उद्या 4 लेकरं जर शिकले तर किती फायदा होईल. सरांकडून कसं आहे मॅटर ती लिहून आणा त्याप्रमाणे मी लिहून घेऊन टाकतो. बरं मी लिहतो नेमकं काय पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही लिहून द्या. सह्या देतील लोक काय अडचण नाही. हे विषय महत्वाचा आहे. सरपंच झालं होय हो का बाकीचे ठराव राहू द्या पण शाळा तुझी आहे का नाही आजचा मुद्दा ती घ्या आणि लगेच ठराव घ्या हे विषय महत्वाचा विषय आहे. कुणाच्या आणायच्या कारण तिथं ऑलरेडी आता 21 तारीख म्हणजे राहिली तर 5-6 दिवस 5-6 दिवसामध्ये ते दोघे रिटायर झाले. 2 शिक्षक काय शिकणार ते कोणाचं शिकणार? हो का लगेच बोलू इथं लिहून घेऊ तिथं काय काम नाही त्यांना दिवस बसून नाही ते हा विषय. पाटील सरचा नंबर द्या. बाकीच्या गोष्टी 4 दिवस इकडे तिकडे झालतात चालते पण त्याला लिहिलं नाही. पाटील सरला इथंच बोलवा इथंच लिहून घ्या त्यांच्याकडून लगेच हा, कसं पाहिजे त्यांना तसं काय लिहून काम ठेवा. नाही त्याला. होत नाही कुणी होत नाही पुढे होईल आपण. आज सुट्टी आहे म्हणून सगळे इथे थांबलेत. त्यांना ते काय असते लिहून घ्या अर्ज बिर्ज काय म्हणते लगेच द्या म्हणायचं आज 25 जण आहेत का नाही उद्या 12 बी राहणार 7 दिवसाला 10 बी राहणार काय जेवढी 10 करायला 15 वर्षात तुमचं तुम्ही ते नंतर बघा. आपलं आहे ते आपण मी तयार करून देतो तुम्हाला बस प्रस्ताव तेवढा तयार करा. नाही आपल्याला तुम्हाला सोबतच करायची आहे. अहो सर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे म्हणलं आम्ही तुम्हाला मदत करणार नव्हतो, तुम्ही पुढे व्हायचे होतो की मी आम्ही येणार आहोत तुमच्या पाठीमागे. काय तुम्ही पुढे व्हा. अडचण नाही आपण करू
अहो तुम्हाला काम कोणी गोष्टी सरपंच दिलं पैसे द्या, कामच करा. सह्या केलं का नाही वरी दिलं नाही? मग दिलं केलं तर काय झालं बोला ना सरपंचाला, समोर सरपंचाला बोला, तुम्ही मला बोला, मी का बोला तुम्हाला माझ्या हातात मी सांगू कामाला काम कर म्हणून सांगितलंय कोण? खरं तर तुमच्या हुकूम मी सांगा काय सरळ मार्गाने करायचं, वाकड्या मार्गाने जायचं. काम करताना शेवके ग्रामसेवक करायला लावणार सरपंच, बिन ग्राम पैसे कोणाला ह्याने देतील? अहो साहेब तुम्ही ज्याला काम सांगितलं त्याला पैसे घ्यायचं, विषय सवाल विषय भेटला. ग्रामसेवक सांगितलं ग्रामसेवक घ्यायचं. माझ्या काय माझा विषय काय सांगा, अडकरी कुठं नेमकं मी तुम्हाला काम दिलं एवढंच करा, अहो, एवढंच पाहिजे. मी उद्या तुम्ही काढून 25 देणार. मिनिटं जाऊन तुम्हाला काय नाही, माझ्यावर द्यायचं काय होतं? complaint होणार आहे उद्या, मी काढून देणार. काय व्हिडिओ शूट करा, व्हिडिओ शूट करा म्हणतो की. तेवढंच करायचं थोडी. जाऊन त्याला बोला ना त्या सरपंचाला. सरपंचाला बोलणं त्याचं काय करायचं आहे बोलायचं. आता काम केलं बाबा करताना तर तू ग्रामपंचायतला विचारा का नाही, आता जसं विचारायला तसं करताना मग ग्रामसेवकाला विचारून काम करावं का तू? ग्रामसेवकच हा का? बदलले हो. आणि त्याला विचारलं का नाही तुम्हाला काय माहिती? व्हिडिओ शूट करून काय करावं? अरे मंजुरी काय माहिती मी काय म्हणाला तुमची मंजुरी आली तर मंजुरी येण्याच्या आधी चालू केलं तुम्ही. मंजुरी आल्यावर झाले बिले ह्याच्या हातात निघाली की राहिली. निघालं तर काय झालं? बिल ग्रामपंचायत देणार की? मग आता तिथून पुढे अडकलेले जे काय प्रश्न आहेत, ह्याचे पैसे यायचे आहेत म्हणून तर ह्याला सांगावं का नका, तर कल्पना देऊ का त्याने थांबले असतील आता पैसे ते द्यायचे. झाले ते झाले विषय संपला. पण इथून पुढे जे ह्याचे अडकलेले पैसे आहेत, ते तर आता ग्रामपंचायतीने पैसे सगळे उचलले हो, मग काय राहिले काय ग्रामसेवक ह्याला दिलं नाही. म्हणणं असं होतं बिल भेटले की पैसे देऊ, शेतातले काम बिल भेटलं तर ह्याला दिलं नाही. आता ही देतात. अडचण झालं. लागेल का त्याला सरपंच हे लागते, एवढं करायचं, हे करा ते करा म्हणतो, त्याला साहेब हे लागतील का सर्व लागेल? हे दांड घेतात आता. बिलच मिळालं नाही म्हणजे मला इथे. गावात 70-72 खांब आहे, त्याच्यातले काही चालू आहे काही बंद आहे. चालू बी असली तर त्याची तारीख नाही. तारीख संपली तर आता गॅरंटी आणायची काय समजा. मला इथे काय आहे, 72 खांब आहेत, 80 बल्ब घेऊन जा. एक दिवस जर खांबावर अंधार हा तर मला विचारायचं 1 वर्ष. सगळं सांगायचं बल्ब लावायला अरे बल्ब 1 लावायचा वर्षाची हे काय ह्याचा पगार काढायचा खर्च केले ह्यानं दरबारला हे काय हमी घरून करू लागले ह्याचं बिल रुकले ह्याचं रुकलंय सदस्याचा भत्ता आलाय साहेबाचं आमचं म्हणणं आहे, एकदाच एकेच दिवशी सगळं करा, सदस्य सगळे जमा करा, एके दिवशी मिटिंग घ्या आणि सेवकाला रिकाम ह्याला रिकाम 4 गोष्टी आहेत. रोजगार हमी सेवकाचे पैसे अडकले, 0 बजेटमध्ये गाव होतं, रनिंगमध्ये आले, त्या बी गरिबांना आपल्या गावात परगावचं असलं तर त्यालाही द्यावं काम लागेल. ज्याचे केले त्याचे काम तुम्ही अडकू नका, गोष्टींची क्लिअर करू. तुमचे हे चालू रोजगार शेतात काय काय हे चालू हे का कोणाचं सरपंच अडवू लागले ना, ग्रामसेवक अडवू लागले. तुम्ही काय करा, रोजगार सेवक खरं तर गावातला राहू द्या. अहो करायच्या आपल्याला ते- पूर्ण जाऊन घेणं शक्य आहे का ते? अहो ते करायचं टेम्पोररी घेतलंय ते काही परमनंट नाही. गावातला एखादी रोजगार सेवक घेऊन टाका, म्हणजे त्याला काय कमी आहे जास्त आहे इथल्या तो विषय नाही, त्याचा आपल्या गावातलाच करायचा असा विषय आहे. आता हा? बिल भेटलेत म्हणते तुम्हाला समजा. मी सांगायला अजून काही बिल आहे त्याच्यात तू काय देणार सांगा आहे. की विचारा की मग बिल नाही भेटले म्हणाले ते नाही. अरे आहेत बाबा, तुला काय आता काय सांगा, तुला मी द्यायला शंभर म्हणाले की तुमचे बिल भेटले त्याचे निघालेत मग. तुझे पैसे आहेत अजून शिल्लक, मी ह्याच्या बरा काढून देतो माझ्यावर विश्वास आहे तुला मागे हे राहिले नाही तर तेव्हा तुम्ही उपसून काढून नेला असतं. सगळ्याच्या एक पाच तेवढे तुम्ही लिहा. माझ्या ह्याच्यावर यांचे साहेब ह्याची गावाला काय झालं, संयोजनावर आलते. नाही शाळेतर्फे मागणी मी करतो हा? पण माझ्या ह्याच्यावर त्यांच्या सह्यामध्ये पॉलिटिकल होते. नाही नाही ठीक आहे, तुम्ही ह्यांच्याच ह्याच्यावर घ्या. तुमचं ठराव द्या, मी माझी मागणी करतो. तुम्हाला ठराव काय गोष्टी नमूद पाहिजे त्यांना सांगा, साहेब घेऊन येतील. मला साहेब करून देतात. चौकट झाली का? आता ग्रामसेवकात ग्रामसेवकात वाकफ झाली. पण तिथे घेतलं होतं बरं झालं असतं, तिथे होते. सर इथं बोलण्यामध्ये कधी पैसे पाठवतो 15 वर्ष झाले, कधी कोरम पूर्ण झालाय का? किती सह्या गावानं पूर्ण सह्या घेतल्या का नाही? हा मग कोरम कधी पूर्ण झालाय? 15 वर्षात झाला नाही. आता साहेब येऊन किती दिवस झाले? आणि काम राहून घेता येईल विषय नाही. काम राहिलं कसं राहते काम? त्यांचा विषय महत्वाचा विषय आहे. काम राहिला मला मला जसं पाहिजे महिना तसं तयार करून घ्या. आम्ही सगळ्या तयार करून ठेवतो पोरं सगळे. त्याच्यानंतरची डेट टाकू नका तुम्ही. घेता येते तसा नियम आहे. डेट टाकू नका तुम्ही. घेता येते. डेट न टाकता तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहून घ्या त्यांच्याकडून.
बाकीचे सह्या करतील जे अजून कमी आहेत सह्या, जेवढे आले ते अजून गावातले लोक सह्या घेतात. पुन्हा आपल्याला गरज आहे हो आपण पुन्हा गोळा करून आपण सह्या घेऊ आपल्याला गरज आहे म्हणून 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत व्हा असं काही नाही. तुम्ही फक्त आता कसं आहे 31 तारखेपर्यंत तुम्हाला आचारसंहिता असल्यामुळे तुम्हाला कुणी बी पाच म्हणजे निकाल आता ते 7 10 तारखेपर्यंत काही होत नाही. लागत नाही. पण तुम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात तर येते ना मागणी चालली आहे म्हणून. हा. ते तुम्हाला जसं फॉर्मॅट तसं सांगा त्यांना. आम्ही तर त्यांनी मयत झाल्या एक रिपोर्टिंग मी केंद्रात केलेली आहे आणि फोनवर रिपोर्टिंग बीओ ऑफिसला केलेली की असं झालेलं आहे. आता स्टाफ 7 वर्ग आहेत, स्टाफ 3 राहिला आहे. 31 तारखेनंतर 2 स्टाफ होणार आहे, हे सुद्धा सरांच्या कानावर घातलेलं आहे. आता परत आणखी मी रिटायर झाल्याबरोबर त्यांचं ते इथून पत्र जाते केंद्रातून किंवा हा शिक्षक रिटायर झाले, संख्या लक्षात येते त्यांच्या मासिक व्यवहाराच्या. पण तुमचा पाठपुरावा राहावा म्हणून मी त्या ठिकाणी अपील केलं होतं. हा प्रोसिजर झाली आता इथून आपण घेतलं नंतर नवीन त्यांना डेप्युटेशन ताबडतोब करावंच लागते. कुठलं तर माणूस लगेच कुठला तर माणूस आणून ठेवावा लागते त्यांना तोपर्यंत. पण आपल्याकडून परमिशन तुमचं पण नाही ऍप्लिकेशन म्हणजे आमची तर ऑफिशियली ही कागद जातात. तुमचं परमिशन महत्वाचं आहे. कोणीतरी एक ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी नाही गावात गावाने म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घ्यायचं एक आणि गावात सगळे आणखी माणसं घ्यायचं. कंटामुक्तीचे अध्यक्ष येतात, आणखी लोक घ्या आणि तिथं जायचं की आम्हाला माणूस डेप्युटेशन द्या. आत्ताच म्हणून मत बसायचं एकाच चक्कर मध्ये मिळते. शाळा व्यवस्थापन समिती ती कोण आधी त्याला पाठपुरा करा चालू करा मग आपल्या नंतर हा अध्यक्ष आमची मागणी आहे ना शाळा तर मेल्या त्या दिवशी माझं एक पत्र गेलं तुमची मिटिंग घेऊन मयत झालेत म्हणून मी पाठवला होते. मयत झालेत म्हणून तिथे गेले की ते कुठं जावं लागतं लातूर का अहमदपूर बीओ ऑफिस म्हणून व्हिडिओकडे बसा. बीओ ऑफिसमध्ये व्हिडिओकडे बसून कुठलं तरी एक शिक्षक तुम्ही डेप्युटेशन करून घ्या 2 आणि होतात हे. अशी परिस्थिती कुठे बी निर्माण होते त्यामुळे व्यवस्था करावीच लागते. आता केंद्रातून करतील किंवा बाजूच्या केंद्रातून करतील. शिरूरमध्ये आहेत तसे आयडियल स्टॉकमध्ये 2-3 येते तिथून एखादी शिक्षक तुम्हाला डेप्युट होऊ शकतो. आता आमच्या शिवणखेडला कमी होतं तिथले एक शिक्षक रिटायर झाले. शिरूरमध्ये घेतलेत त्यांनी प्रॉपर वळसंगीला हे झालं. प्रॉपर वळसंगीमध्ये एक बदलून गेलं जागा भरली नाही एक घेतले तिथं त्या दाखवडीचे घेतले त्यांनी व्यवस्था करते. फक्त जायचं आमच्या लेवलला तर आम्ही सांगतो पण तुमचं प्रेशर व्हावं म्हणून मी अपील केलं. आता काय आता ग्रामसभा सुरू आहे, काय पुढच्या 7 दिवसाला या. पुढची साहेबांना आंबेगाव आहे का बोडक्यात आंबेगाव जावं लागेल कधी तो दिवस खेळत बसव सांगा चलो का काय करा साहेब किती तारखेला राहणार त्या आदल्या दिवशी एक कल्पना त्या सगळ्या दौंडी द्या दौंडी द्यायसाठी काय 50-100 लागतील ते आम्ही व्हॉट्सअपवर सांगितलं तर आता व्हॉट्सअप आहे ना कुठं माझ्या मोबाईलला दाखवा बरं आले काय तर माझ्या मोबाईलला दाखवा माझ्या मोबाईलला बरोबर आहे बरोबर आहे सगळ्याकडे मोबाईल आहे सगळे मोबाईल वापरत नसतात. तरी तुम्ही काय नाही दौंडी देत जावा. बहिणी मंडळ सांगून दे, व्हॉट्सअपवर टाकले आहे तो एवढं व्हॉट्सअप आहे ते एवढ्या तारून कधीच पूर्ण दादासाहेबांना माहिती नाही आपलं जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.